हे गाईज गुड मॉर्निंग. तर कालपेक्षा आज मला थोडंफार बरं वाटत होतं. बरं नसतं पण वाटलं ना, तर बरं करून घ्यावं लागलं असतं. कारण आज होता पेपर, लास्ट सेकंड पेपर आहे हा, बट स्टिल असं डोक्याला ताप आलेला आहे ना, असं होतं की पेपर कधी संपेल. अच्छा जाऊ द्या, पुढचा लास्टच असणार आहे. तर ठीक-ठाकच वाटत होतं गाईज, बट थोडंसं तुम्ही बघताय ना लिप्सच्या शेजारी तो पार्ट एकदम सुजलेला आहे आणि मला खरं तर टेन्शन पण येत होतं की मी अशा अवस्थेसोबत कशी जाऊ कॉलेजमध्ये. कारण आहे ना, फर्स्ट इम्प्रेशन म्हणा, इंटरॅक्शन म्हणा, फेसेस असतो आणि त्याला काही झालं ना, तर खरं कॉन्फिडन्स लो होतो आणि माझं तर पुष्कळ होतं कारण मी ओव्हर थिंकिंग पण एवढी करते. बट ठीक आहे, आता त्याला काही आपण करू नव्हतो शकत. काही दुसरा ऑप्शन नव्हता. मग मला तसंच जावं लागलं. पण ठीक आहे, एवढं काही लक्ष गेलं नाही त्याच्यावर कुणाचं. अच्छा, तर मी आज सोबत पप्पांना नेलं होतं कारण मला गाडी चालवायची नव्हती आणि नाही मला बसने जायचं होतं. मग फायनली पेपर झाल्यावर पप्पा मला परत घ्यायला आले आणि चांगला गेलेला पेपर आणि बाय द वे मम्मीचंही काम होतं मध्ये, तिला पर्स बघायची होती. आता मी इंटरेस्टेड नव्हती, बट मला इंटरेस्ट द्यावा लागला. कारण म्हटलं जाऊ दे यार, आता ते मूव्ह ऑन करताय, तर मला पण मूव्ह ऑन करणं गरजेचं आहे. आणि परत येताना ड्राय फ्रुट्स पण घ्यायचे होते, कारण मम्मीला करायचे मेथीचे लाडू. मग असं सर्व काही बाहेरचं काम करून आम्ही घरी आलेलो. घरी बघते तर खूप सारा पसारा पडला होता. यार, हा पसारा माझ्या जीवनातून कधी जाईल? मग मी ते सगळं काही आवरून घेतलं. त्यानंतर सारंजी, करंजी खाल्लेली. काय म्हणतात त्याला? बरं, भेटूयात उद्याच्या व्लॉगला. डू लाइक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. बाय बाय. गुड नाईट.